कथेचे नाव कलासक्त. लेखक समीर परांजपे. ठिकाण ॲडलेड, साऊथ ऑस्ट्रेलिया. दुपारी ऑफिसमधून साहिल बाहेर पडला तेव्हा धो पाऊस पडत होता. लवकरच काळोख पडेल, त्याआधी घरी पोचलं पाहिजे या विचाराने तो झपाझप पावलं टाकत होता. साहिलने मनाशी विचार केला, ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडलो आहे तेव्हा 4:17ची बस मिळाली तर बरं होईल. म्हणजे त्याला त्याच्या 6 वर्षाच्या मुलीला राधाला वेळेत शाळेतून घरी आणता आलं असतं. बस स्टॉप आता जवळ दिसू लागला आणि लांबून येणारी बस दिसली तेव्हा ती बस चुकू नये म्हणून साहिल अक्षरशः पळत सुटला. आता रस्ता क्रॉस केला की झालं. चालणाऱ्या लोकांकरता ग्रीन सिग्नल लवकर मिळालं तर बरं होईल, म्हणजे ही बस चुकणार नाही अशी इच्छा साहिलने मनात धरली. पण मनातल्या इच्छेची जर लगेच पूर्तता व्हायला लागली तर मग नशीब या कल्पनेचं अस्तित्व कसं जाणवणार. गाड्या भराभर वेगाने पुढे जात होत्या. बस साहिलच्या डोळ्या देखत निघून गेली. काय नशीब आहे माझं. साहिलने एक टिपिकल मध्यमवर्गीय असहाय्य उसासा टाकला. पायी चालणाऱ्यांना एकदाचा ग्रीन सिग्नल मिळाला तसे समोरून येणारे लोक एकमेकांना चुकवत रस्ता ओलांडू लागले. आता बस तर चुकली होतीच, त्यामुळे साहिलने निवांतपणे झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता ओलांडला. पुढील बस 15 मिनिटांनंतर होती. बस स्टॉपकडे बघितलं तेव्हा बस शेडचा भाग पूर्णपणे ओला झाला होता. 2च जागा शिल्लक होत्या. साऊथी स्टेशन वाटाव्या अशा एक आजीबाई काही रंगीत कागदांच्या घड्या घालीत बसची वाट पाहत बसल्या होत्या. साहिल अंग चोरून बस शेड खाली उभा होता आणि पावसात भिजत असल्यामुळे त्रासला होता. त्याची नजर परत आजीबाईंकडे गेली, परंतु आजीबाई जगाचा विसर पडला असावा अशा स्थितीत साधारण 2 माणसांना बसायला पुरेल इतपत जागा अडवून स्वतः आणि एक भरलेली पिशवी एवढा लवाजमा घेऊन बसल्या होत्या. 2 लोकांची जागा अडवून बसल्यामुळे साहिलची अर्थातच चिडचिड झाली, कारण त्यांनी पिशवी उचलली असती तर साहिलला बसता आलं असतं. साहिलने उगाच फोन बाहेर काढला आणि चाळा म्हणून 2 गाणी ऐकली. काही ईमेल आली का बघितलं. पूर्वी तो गाणी ऐकत असे तेव्हा रीतसर एक गाणं पूर्ण ऐकून त्याचा पुरेपूर आनंद लुटत असे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अधीन झाल्यामुळे आता मात्र एखादी गोष्ट बैठक मारून तासनतास करण्याची त्याची सवय केव्हाच रिसायकल बिन मध्ये गेली होती. आता कशाला पाऊस पडतोय असं कमीत कमी 4 वेळा तरी साहिल तोंडातल्या तोंडात पुटपुटला. आजीबाईंकडे पाहिलं तर त्यांना जगाचा विसर पडला होता. म्हणजे त्यांच्या कागदांच्या घड्या करण्यात त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या की क्षणभर का होईना साहिलला त्याचं अप्रूप वाटलं. आजीबाई बारीक डोळ्यांच्या होत्या. साहिल विचार करू लागला. पूर्वी लहानपणी पुण्यात मिचमिच्या किंवा बारीक डोळ्यांचे पुरुष म्हणजे नेपाळी गुरखे गस्त घालताना साहिलने पाहिलेले होते, आणि बायका म्हणजे स्वेटर विकणाऱ्या नेपाळी बायका. त्यामुळे कुठलाही बारीक डोळ्याचा माणूस हा नेपाळी असतो असा त्याने समज करून घेतला होता. रात्री झोपेची आणि साखर झोपेची काळजी हे गुरखे घ्यायचे आणि पुण्याची गुलाबी थंडी सोसण्याचे बळ या नेपाळी स्त्रियांनी विणलेले स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे द्यायचे. साहिल जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला शिकू लागला तेव्हा बरीचशी बारीक डोळ्यांची मुले आसाम, मिझोराम मधून आलेली होती. त्यामुळे तोपर्यंत नेपाळच्या अलीकडे म्हणजे आपल्याही सुजलाम सुफलाम देशात मिचमिच्या किंवा बारीक डोळ्यांचे असंख्य लोक राहतात असं त्याला कळू लागलं होतं. ऑस्ट्रेलियात आल्यावर मात्र सिंगापूर, मलाया, जपानी, कोरियन, चिनी, व्हिएतनामी अशा कितीतरी वंशाचे आणि वेगवेगळ्या रंगाचे ढंगाचे लोक पाहायला मिळाले. हळूहळू लक्षात येऊ लागलं की एखाद्या माणसाचं बाह्य रूप किंवा नुसतंच वर्ण नव्हे तर त्याचा वेश, त्याचे खाणं आणि मुख्यत्वे त्याची बोलण्याची पद्धत त्याच्याबद्दल बरंच काही सांगून जातं. ऑस्ट्रेलिया म्हटलं की लोकांच्या नजरेसमोर सिडनी, मेलबर्न अशी शहरं येतात. तसं बघितलं तर ॲडलेड अगदी छोटं आणि त्यामुळे अपरिचित गाव. भारतात असताना साहिलनी ॲडलेड हे फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचं गाव आणि ॲडलेड ओव्हल क्रिकेटचे ग्राउंड म्हणून ऐकलं होतं. इथे आल्यावर कळलं की सर डॉन ब्रॅडमन आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर रिटायर होऊन शांत जीवन कंठायला म्हणून ॲडलेड येथे आले होते. अचानक साहिल भानावर आला. शेजारी बघतो तर घड्या करता करता आजींनी पर्समध्ये हात घातला आणि वासाबीचे 4 दाणे तोंडात टाकले.
वासाबीचे 4 दाणे एकदम चघळू शकतात म्हणजे या आजीबाई नक्की जपानी असणार असं साहिलला वाटलं. वासाबी. साहिलला वर्षभरापूर्वीचा प्रसंग आठवला. अकियो नावाचा साहिलचा एक मित्र त्याला म्हणाला होता, अरे तुला हे वासाबीचे दाणे टेस्टला द्यायचे होते. फक्त एक एक चघळ. हे दाणे तिखट नसतात, पण 2-3 एकदम खाल्लेस तर मात्र नाकातून झिंझिण्या येतील. साहिलचा मराठी बाणा एकदम जागा झाला. कमान, तू मिरच्या खाणाऱ्याला तिखट जपून काय सांगतोयस? साहिलने पटकन 4 दाणे तोंडात टाकले आणि 2 सेकंदात त्याच्या नाकातून धूर बाहेर पडतोय असं त्याला वाटून गेलं. डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. अत्यंत केविलवाण्या नजरेने अकियोकडे साहिलने प्यायला पाणी मागितलं. इगो हा एक इतका भयंकर प्रकार आहे की तो सतत मी मोडेन पण वाकणार नाही असं काहीच शिकवत असतो. आपणही दुसऱ्याचा सल्ला न ऐकता माझंच खरं असं इतरांना दाखवत असतो. या प्रसंगीही असंच काही घडलं होतं आणि साहिलच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या जपानी मित्राला सर्व काही सांगून गेलं होतं. असो, 15 मिनिटांनी साहिलला पुढची बस मिळाली. बसमध्ये चढल्यावर साहिलला लगेचच बसायला जागा मिळाली आणि समोरच्या सीटवर आजीबाई बसल्या. थोडस सेटल झाल्यावर लक्षात आलं की बसमधील प्रत्येक माणूस हा कमी अधिक फरकाने त्रासलेला होता. मग कोणाचा तक्रारीचा सूर हा ऑफिसमध्ये खूप काम होते असा होता, तर कोणी पाऊस अवेळी आल्याने त्रासला होता. आजीबाई मात्र बसमध्ये जागा मिळाल्यावर लगबगीने आपल्या पर्समधून कागद काढून उरलेल्या कागदी घड्या घालू लागल्या होत्या. हळूहळू कागदी घड्या आता विविध आकार घेऊ लागल्या आणि लक्षात आलं की आजीबाई ओरिगामी करत होत्या. आता मात्र त्या नक्की जपानी आहेत अशी खात्री साहिलला पटली. शाळेजवळचा स्टॉप आल्यावर बसमधून उतरल्यानंतर साहिल तडक शाळेकडे चालू लागला. साहिलने राधाला शाळेतून घेतलं आणि मग दोघं नेहमीप्रमाणे रमत गमत घरी चालत निघाले. साहिलला एका गोष्टीची नेहमी मजा वाटे. राधाचं जगणं किती साधं आणि मस्त आहे. एकतर ती नेहमी खुश असते, कायम उत्साही असते आणि कुठल्याही छोट्या गोष्टीमध्ये तिला भरपूर आनंद मिळतो. पाऊस पडू लागला की राधा कुठे झाडाचं पान किंवा कागदी होडी रस्त्याच्या कडेने वाहते का हे बघत असते. कुठे मध्ये चालताना पाण्याचे विधभर तळ मिळालं की मुद्दाम त्यात उडी मारायला बघते. आताही पावसातच तिचं तेच चाललं होतं. म्हणजे राधा खाली मान घालून शेजारच्या वाहणाऱ्या पाण्यात कुठे झाडाचं पान किंवा छोटे देठ वाहत आहेत का हे बघत होती. अचानक राधानी, तुला ओरिगामी म्हणजे काय माहितीये का रे बाबा, असा प्रश्न साहिलला विचारला. हो, पण असं अचानक का विचारतेस? अरे बाबा, तुला एक गंमत सांगायची होती. कुठली? आज काय नवीन? राधाकडे रोज नवीन गंमत असते. थांब सांगते. तुला येत्या शनिवारी ऑफिस आहे का रे बाबा? नाही, शनिवारी मला तर सुट्टी आहे, पण का ग? येस, मी सिएनाला सांगितलं की माझ्या बाबाला ओरिगामी नक्की माहित असणार म्हणून, आणि त्याला ओरिगामी करताही येत असणार. राधाला वाटतं की तिच्या बाबाला सगळं काही येतं. साहिलने तिचा समज अजून तसाच ठेवलाय. अगं, मी लहानपणी खूप हस्तकला करायचो. शिंकाळं, हलव्याचा डबा, होडी, विमान, आणि तेही 2 मिनिटात. साहिलला एकदम आठवलं किती आवडायचं आपल्याला रंगीत कागदांची खेळायला. पण परीक्षार्थी अभ्यास सुरू झाला आणि मग छंद कधी मागे पडला हे कळलंही नाही. बाबा, आपल्याला शनिवारी माझ्या शाळेत जायचंय. म्हणजे काय, तुला या शनिवारी शाळा आहे? अरे बाबा, तेच तर तुला सांगायचंय. आज आमच्या शाळेत कोणीतरी मानसी नावाची गेस्ट टीचर आली होती आणि यु नो व्हॉट, तिने आम्हाला कागदी बेडूक शिकवला, बर्डी शिकवला आणि छोटे छोटे पपेट्सही शिकवले. तुला माहितीये, आय एम सो हॅपी, कारण सिएनाचे बाबा शनिवारी येणार आहेत ओरिगामी शिकायला आणि मी सिएनाला प्रॉमिस केलंय की माझा बाबा पण येणार आहे. ओके ओके, मी नक्की येईन आणि तुला ओरिगामी सुद्धा करून दाखवेन. यानंतर ते घरी पोचले आणि पुढच्या दिवसाच्या कामाचं रुटीन सुरू झालं. बघता बघता शनिवार कधी आला हेच कळलं नाही. शनिवार सकाळ म्हणजे साहिलचा तसा आराम करायचा दिवस. थोडं नेहमीपेक्षा उशिरा उठायचं, बाहेर थंडी असेल तर छानपैकी आल्याचा चहा करायचा आणि मग निवांतपणे राधाला उठवायचं. पण आजची शनिवार सकाळ नेहमीपेक्षा वेगळी वाटत होती. बाहेर दिवाणखान्यात येऊन बघतो तर राधा अगदी बाहेर जाण्याच्या कपड्यात तयार होती. साहिलला नवलच वाटलं. अरे, राधा रेडी होऊन कुठे चालली? पण भिंतीवरचं कालं निर्णय पाहिलं आणि खरंच आज शनिवार आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी पहिल्या चहाचा घुटका घेतला. अरे वा राधा, आज काय विशेष, एवढी रेडी होऊन कुठे निघालीस?
बघ आई, मी म्हणाले होते की नाही बाबा नक्की विसरला असेल. आज आपला ओरिगामी वर्ग आहे ना बाबा, आणि तू मला प्रॉमिस केलंयस की तू माझ्या बरोबर येणार आहेस. सो हरी अप प्लीज. अरे खरंच की मी विसरूनच गेलो होतो. ओके, मी तयार होतो आणि मग निघूया. शीतल म्हणजे राधाची आई, ती म्हणाली, अरे तुला ओरिगामी येते असं तू राधाला सांगितलंयस म्हणे. मलाही हे नवीनच आहे बरं. अगं हो, तुला कधी सांगितलंच नाही मी. आता सवय उरली नाहीये मला, पण खात्री आहे की मी नक्की करीन. पण इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, मी तुला कधीच ओरिगामी करताना पाहिलं नाहीये. अगं त्यात काय आहे, एक कागद असतो, त्याच्या घड्या घातल्या की झाली ओरिगामी. आहे काय नाही काय, टू इझी. ऑल द बेस्ट राधा, बाबाकडे लक्ष ठेव हं. शीतलचा टोमणा साहिलच्या लगेच लक्षात आला. थोड्याच वेळात साहिल तयार झाला आणि राधा बरोबर तिच्या शाळेत गेला. पाहिलं तर तसे तुरळक लोक दिसत होते. तेवढ्यात त्यांना सिएना आणि तिचे बाबा दिसले. हाय विक्टर, हाऊ आर यू? गुड वेदर टुडे, पण खूप लोक दिसत नाहीयेत. विक्टर म्हणाला, बरोबर आहे. शनिवारी सकाळी आपल्या छोट्या मुलांकरता कोण वेळ काढणार? परत इथे येऊन आपला वेळ आणि श्रम खर्च करावा लागणार आणि डॉलर्सची कमाई शून्य. जगात कुठेही जा, माणूस हा पोटार्थी शिक्षण घ्यायला तयार असतो. पण छंद म्हणून कुठली गोष्ट शिकायला फुकट असेल तरी पटकन तयार होत नाही. बाय द वे, तुला येते ओरिगामी? खूप नाही, पण मला वाटते मी करू शकतो. हॉलमध्ये एक गोल टेबल मांडून ठेवलं होतं आणि काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. काही खुर्च्यांवर जपानमधून आलेल्या आणि आता इथे स्थायिक झालेल्या अशा 2-3 बायका निमूटपणे कागदांच्या घड्या घालत बसल्या होत्या. तसेच 4-5 ऑस्ट्रेलियन लोकही ओरिगामीच्या घड्या घालताना दिसत होते. साहिल त्या हॉलमधल्या एकूण लोकांची संख्या पाहून थोडासा खट्टू झाला खरा, पण राधाकडे पाहिलं तर ती काहीतरी नवीन शिकायला मिळणार या कल्पनेने खुश दिसत होती. सहज घड्याळात पाहिलं, सकाळचे 9 वाजले होते आणि बरोबर 9च्या ठोक्याला मानसीने म्हणजे राधाला त्या दिवशी शाळेत ओरिगामी शिकवणाऱ्या टीचरने एंट्री घेतली. अरे, ही तर आपल्याच वयाची दिसतीये, असं साहिल मनाशी पुटपुटला. सुरुवातीला औपचारिक ओळख झाली आणि एक जपानी कला शिकवणारी भारतीय टीचर या गोष्टीचं साहिलला कौतुक वाटलं. उपस्थित असलेल्या लोकांना मानसीने नम्र अभिवादन केलं. त्यानंतर मानसी एक एक करत प्रत्येक टेबलापाशी जात होती. काही लोक तिला बरेच आधीपासून ओळखत असावेत असं त्यांच्या आणि तिच्या देहबोलीवरून वाटत होतं. थोड्या वेळाने मानसी राधा साहिलच्या टेबलापाशी आली आणि तुला काय बनवायला आवडेल असं तिनं राधाला मराठीत विचारलं. राधाने तिला हंस आणि बेडूक बनवायला सांगितलं. एकीकडे मानसीचे हात कागदांच्या घड्या घालण्यात गुंतले होते. राधाही तिला मदत करत होती. साहिलला मात्र सुरुवातीला वाटत होतं की आपल्याला ओरिगामी जमेल, जेणेकरून इतरांसमोर थोडी कॉलर पाठ करता येईल. पण मानसीचा ओरिगामीचा वेग बघता त्याने तिच्यापुढे गप्पच राहणं पसंत केलं. मानसी, एक प्रश्न विचारू का? तुला नक्की हा प्रश्न विचारायचा असेल ना की मी मराठी असून इथे ओरिगामी कशी शिकवतेय, तेही या देशात आणि इथल्या स्थानिक लोकांना? अरेच्या, तू कसं ओळखलंस? कारण हा प्रश्न मला यापूर्वी अनेक जणांनी विचारलाय. मी मूळची पुण्याची, पण ओरिगामी मात्र मी इथे ऑस्ट्रेलियाला आल्यावर शिकायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने मी फक्त ओरिगामीच्या बेसिक घड्या करायची. माझे गुरु सांगत, जोपर्यंत तुमच्या चौरस कागदाची टोकं नीट जुळत नाहीत, तोपर्यंत पुढे घडणारी वस्तू चांगली दिसणार नाही. मनातल्या मनात साहिल म्हणाला, देवा बरं झालं मी उगाच आल्या मी माझी ओरिगामी हिला दाखवली नाही. मला नेहमी वाटायचं की एखादी कला मला येते असा दावा करणं म्हणजे आपण एका ठिकाणी स्थिर राहून हे जग क्षितिजापर्यंत आहे असा समज करून घेण्यासारखं आहे. पण आपण जेव्हा क्षितिजापर्यंत येऊन पोचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आत्ता कुठे सुरुवात झाली, या पलीकडे अजून कितीतरी मोठं जग आहे. मानसी म्हणाली. ओशाळून साहिल म्हणाला, तू ओरिगामी केव्हापासून शिकायला लागलीस? मला फक्त 4 वर्ष झालीत. हिला 4 वर्ष कमी वाटतायत, कमाल आहे. मानसीशी बोलताना साहिलच्या एकदम लक्षात आलं की राधानी कागदी पियानो बनवलाय. त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी राधाला शाबासकी दिली. ओशाळून तो मानसीला म्हणाला, पण मला जमेल का ओरिगामी शिकायला या वयात? साहिल आता पुरता खजील झाला होता, कारण गेली कित्येक वर्ष त्यांनी ओरिगामीच काय साधी कागदाची होडीही केली नव्हती. हो जमेल की, कारण कला ही एक अशी गोष्ट आहे जिचा वयाशी तसा खरा काहीही संबंध नसतो.
एवढं नक्की की तुला यातून आनंद नक्की मिळेल. माझ्या गुरु तर म्हणतात की कुठल्याही कलेचा रियाज इतका करावा की तो जोपासताना तुम्हाला जगाचा विसर पडावा. तुमच्या आयुष्यातल्या छोट्या कुरबुरींचा तुम्हाला विसर पडावा. साहिलला अचानक कालच्या बसमधल्या आजीबाई आठवल्या. खरंच मी केवढी कुरकुर करत होतो आणि आजीबाई मात्र बसमध्येही ओरिगामी करत बसल्या होत्या. मानसी म्हणाली, मी जेव्हा ओरिगामीला सुरुवात केली तेव्हा मला शिकवणाऱ्या जपानी बाईंनी मला खूप प्रोत्साहन दिलं. 2 वर्षातच अशी वेळ आली की मला पुस्तकातल्या बऱ्यापैकी गोष्टी तयार करता यायला लागल्या. मला वाटायला लागलं आता मला सर्व काही येतंय. मग मात्र बाईंनी मला समजावलं, आता या पुढचा तुझा प्रवास खडतर असणार आहे. कारण आतापर्यंत तू पुस्तक बघून सगळ्या वस्तू तयार करत होतीस. यापुढे तुला तुझी कल्पनाशक्ती लढवून वस्तूंची निर्मिती करायची आहे. पण मानसी, तुला ओरिगामी का शिकावीशी वाटली? माझ्याकडे खरंच याचं उत्तर नाहीये. मध्यंतरी माझ्या गुरूंनी मला एक वॉटर लिली म्हणजे कागदी कमळ शिकवलं. मी ते तयार केल्यावर दिवाळीचे दिवस होते म्हणून सहज त्यात एक टी कॅन्डल ठेवली. नंतर टी कोस्टरला ते कमळ चिकटवलं. खरं तरी एक ठरवून झालेली कलाकृती नव्हती. पण माझ्या टीचर म्हणाल्या की त्यांनी पाकळी असलेल्या एखाद्या फुलामध्ये टी कॅन्डल ठेवता येऊ शकते असा विचारच केला नव्हता. त्यांना त्याचं फारच अप्रूप वाटलं. मग माझ्या लक्षात आलं की एखादी आपल्याला क्षुल्लक वाटणारी गोष्ट सुद्धा दुसऱ्याला खूप मौल्यवान वाटू शकते. असं अजिबात नाही की मला जास्त कळतं, पण त्यावेळी त्या प्रसंगी मी वेगळा विचार केला एवढंच म्हणू शकते. एखादी कला जर विविध लोकांपर्यंत पोहोचली तर ती तिथली स्थानिक कला बनते आणि मग स्थानिक लोक त्या कलेत भर घालू शकतात. सॉरी, मला कळत नाहीये तुला काय म्हणायचं ते. जेव्हा मी इथे येऊन ओरिगामी करायला लागले, उत्सुकतेपोटी हळूहळू आपल्या महाराष्ट्रात ओरिगामी कितपत आहे याचा शोध घेऊ लागले, तेव्हा माहिती मिळाली की पुण्या मुंबईतल्या काही लोकांनी अतिशय तन्मयतेने ही कला जोपासली आहे. माझ्याच मैत्रिणींनी मला सांगितलं की पुण्यात आणि मुंबईत ओरिगामीचे मित्र क्लब आहेत म्हणे. हा क्लब दरवर्षी एकदा पुण्यात आणि एकदा मुंबईत ओरिगामीचं प्रदर्शन भरवतो. किंबहुना तिथले लोक दीपमाळ, गणपती किंवा शंकराची पिंड अशा काही गोष्टी अतिशय सुंदर बनवतात. गणेशोत्सवाच्या काळात काही लोक बाप्पांकरता ओरिगामीची आरास करतात. मी पाहिलेले काही फोटो इतके अप्रतिम आहेत की काही विचारू नकोस. अशा वेळी वाटतं की ही कला महाराष्ट्रात पोहोचलेली, त्यामुळे तिथल्या लोकांनी आपले गणपती सारखे सण साजरे करताना ओरिगामीचा कसा बरोबर उपयोग केलाय बघ. हे आपल्या मराठी लोकांनी दिलेलं एक प्रकारचं योगदानच आहे, नाही का? यावरून मी असं म्हणेन की एखाद्या कलेचं मूळ शोधत बसण्यापेक्षा ती कला आपल्याला आवडली असेल तर त्यामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही प्रयत्न करता येईल का? हा, हे बरोबर आहे तुझं. पण केवळ उत्सुकता म्हणून विचारतो की ही कला मूळची जपानी आहे ना? हो, मूळची जपानी कला आहे. तसा कागद हा पहिल्यांदा चीनमध्ये तयार झाला, पण जपानी लोकांनी ही कला नावारूपाला आणली. ओरी म्हणजे घड्या घालणे आणि कामी म्हणजे कागद. हळूहळू ही पद्धत जपानमध्ये विकसित होत गेली आणि 160 वर्षापूर्वी म्हणजे 1873 मध्ये व्हिएन्नात म्हणजे युरोपमध्ये ही कला सादर केली गेली. पुढे मग ही कला जगभर पसरली. या कलेमध्ये सर्व खेळ हा 15 बाय 15 सेंटीमीटर चौरस कागदाचा असतो. त्यातून तुम्ही प्राणी, पक्षी, फुलं, डबे, कुसुदामा, त्रिमितीय रचना अशा अनेक गोष्टींची निर्मिती करू शकता. हे प्रकार मला कळले, परंतु यावर व्यतिरिक्त अनेक प्रकार अस्तित्वात आहेत की ज्यांच्याशी माझी ओळखही झालेली नाही. नुसतं पक्षी म्हटलं तरी त्यात क्रेन, स्वान, कबूतर असे विविध पक्षी तयार करता येतात. शिवाय फुलपाखरू, मासे असे खूप प्रकार आहेत. एकीकडे माझ्याशी बोलता बोलता मानसी आणि राधानी 4-5 बाहुल्या तयार केल्या होत्या. चल तुझी ओळख करून देते माझ्या गुरूंची. फक्त एकच सांगते, प्लीज त्यांच्याशी हस्तांदोलन करू नकोस. बहुतेक जपानी पद्धत असावी पहिल्या भेटीत हस्तांदोलन न करण्याची, साहिल मनातल्या मनात म्हणाला. साहिल, राधा आणि मानसी एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी गेले तेव्हा तिच्या गुरु पाठ घड्या करत बसल्या होत्या. मानसीने तिच्या गुरूंच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांच्या कानापाशी काहीतरी कुजबुजली. तिच्या गुरु खुर्चीवरून उठल्या, वळल्या आणि साहिलला अचानक आश्चर्याचा अजून एक धक्का बसला. तिच्या गुरु या दुसऱ्या कोणी नसून काल बसमध्ये भेटलेल्या सतत हसतमुख दिसणाऱ्या आजीबाईच होत्या. साहिलला कालचे सगळे प्रसंग आठवले. मानसी म्हणाली, या माझ्या गुरु माचिको यांनी मला ओरिगामी शिकवले. मला अनेक प्रसंगी प्रोत्साहित केलं,
परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जगावं कसं हे शिकवलं. मगाशी मी तुला हस्तांदोलन न करण्याबद्दल सांगितलं होतं, त्याचा खुलासा करते. दुसऱ्या महायुद्धानंतर नागासाकी हिरोशिमा अणुस्फोटानंतर अनेक जपानी पिढ्यांवर किरणोत्सर्गाचा गंभीर परिणाम झाला. त्यातली एक व्यक्ती म्हणजे या माझ्या गुरु. पंचेंद्रियांपैकी 2 महत्वाची इंद्रिय आता जवळजवळ निकामी झाली. वयपरत्वे हातातही अधूनमधून कंप जाणवतो. परंतु त्यांची जिद्द इतकी आहे की या सगळ्या गोष्टींवर मात करून कुठल्याही वस्तूला केवळ स्पर्श करून त्या तशीच्या तशी वस्तू तयार करू शकतात. मी एकदा माचिकोंना विचारलं होतं की तुम्ही ओरिगामी सुंदर बनवता याबद्दल मला तर कायम अप्रूप आहेच, पण तुम्ही नेहमी हसतमुख आणि एवढ्या आनंदी कशा राहता? कधी कुरबुर केली नाही, कधी कोणाशी आवाज चढवून बोलत नाही. तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, अगं मला उजव्या कानाने कमी ऐकू येतं आणि आता वयपरत्वे थोडं कमीही दिसतं. त्यामुळे जगात जे काही विपरीत किंवा वाईट चालू आहे ते मला दिसतच नाही. कानाने नीट ऐकू येत नाही, त्यामुळे वाईट गोष्टी कानावर पडत नाहीत. ही दोन्ही इंद्रिय असमर्थ असल्यामुळे माझ्या तोंडातून कधी वायफळ चर्चाही होत नाही. तुला या फारच छान गुरु लाभले आहेत. तू खरंच कुठलीही गोष्ट तयार करू शकशील असं नाही म्हणता येणार. कारण नुकतीच माझी एक पोलिश माणसाशी ओळख झाली. त्याचं नाव मायकेल दाब्रोव्स्की. आता हा खरं तर पोलंडहून आलेला आहे, पण हाही उत्तम ओरिगामी करतो. मायकेलची स्पेशालिटी ही इंजिनिअरिंग किंवा स्थापत्यशास्त्राशी मिळती जुळती आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं गणित चांगलं आहे, ज्याचा त्याला ओरिगामी मध्येही उपयोग होतो. त्यालाही लहानपणी क्राफ्टची आवड होती, परंतु पुढे करिअर घडवताना ही कला मागे पडली. त्याच्या मुलाला शाळेत ओरिगामी या विषयावर नुकतंच एक छोटं प्रोजेक्ट करायचं होतं, म्हणून मायकेलनं मुलाला मदत केली. त्याला एकदम आठवलं, अरे आपण हे पूर्वी करायचो. त्यामुळे गेलं 1 वर्ष दर शनिवारी तो इथे येतो. त्याला त्याच्या स्वत्वाची परत एकदा जाणीव झाली आहे असं तो म्हणतो आणि तो कधी एकदा शनिवार येतोय अशी आवर्जून वाट पाहत असतो. पण याचा गणिताशी काय संबंध? एखादी कला लांबून सोपी वाटते, पण जसजसं आपण खोलात शिरतो तसं लक्षात येतं की ही एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. गणित म्हणशील तर आपल्या भारतीय संगीतामध्ये गणित आहेच की. तबला शिकवताना समेवर येण्याकरता मात्रा मोजाव्याच लागतात. ओरिगामी बद्दल बोलायचं झालं तर यातही नुसतंच गणित आहे असं नाही, तर भूमितीही आहे, त्रिमितीय आकारही आहे. बोलण्याच्या नादात 11चे ठोके वाजू लागले. 2 तास कसे गेले हे साहिलच्या लक्षातही आलं नाही. त्यांनी मानसीचे मनापासून खूप आभार मानले आणि पुढच्या सेशनला नक्की परत येईन अशी तिला ग्वाही दिली. वर्कशॉप मधून साहिल आणि राधा बाहेर पडले आणि घराकडे चालत निघाले. साहिलने आकाशात बघितलं तर काळे ढग गोळा होऊ लागले होते, पण त्याच्या मनात एक प्रकारचा उत्साह संचारला होता. साहिल चालता राधाला म्हणाला, राधा आता घरी गेल्यावर मला होडी करायला शिकवशील ना? हो शिकवीन की, पण बाबा तुला ओरिगामी येते ना? राधा तुला एक सिक्रेट सांगतो. मला वाटायचं इतके दिवस की मला ओरिगामी येते म्हणून, पण आज तुझी आणि तुझ्या टीचरची ओरिगामी पाहिली आणि वाटलं तू ओरिगामीच्या 5व्या वर्गात असशील तर मी पहिलीच आहे. करशील ना मदत बाबाला? थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे, तेव्हा थोड्या होड्या बनवू आणि नंतर पावसातल्या पाण्यात मनसोक्त होड्या खेळू.